श्री स्वामी समर्थ. 18 विश्वे दारिद्र्य असलेल्या घरातही येईल श्रीमंती. गरिबी माणसाचं नशीब पालटेल. या 5 सवयींचा अवलंब करा, असं गरुड पुराण सांगते. गरुड पुराणात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे माणसाचं जीवन सार्थकी लागतं. अशा प्रकारे गरुड पुराणात पैशाशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचं पालन केल्यास गरिबातला गरीब माणूससुद्धा करोडपती बनू शकतो. गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी एक मानले जाते. तसेच हा वैष्णव पंथांशी संबंधित एक महत्त्वाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये पाप आणि पुण्य, कर्म, नरक, स्वर्ग, पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरची अवस्था अगदी सविस्तरपणे सांगितलेली आहे. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात कधी पैशाची कमतरता भासू नये असं वाटत असतं. आर्थिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते, पण अनेक वेळा कष्ट करूनही गरिबी कायम राहते. जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मूलमंत्र सांगते जे व्यक्तीने पाळल्यास तो मालामाल होऊ शकतो. जर तुम्ही गरुड पुराणात सांगितल्या गेलेल्या गोष्टीचं पालन केलं तर पैशाशी संबंधित समस्या नक्कीच दूर होतील आणि संपत्तीत सुद्धा वाढ होईल. चला तर कोणत्या आहेत त्या सवयी आता ते आपण बघूया. पहिली सवय म्हणजे दानधर्म करायचा आहे. जे आपल्या कमाईचा काही भाग दान करतात आणि धार्मिक कार्यात खर्च करतात त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे फार पुण्याचं काम आहे जे केल्याने गरीब माणूसही हळूहळू करोडपती बनू शकतो. जो व्यक्ती दानधर्म करत नाही त्याला नेहमीच पैशाची कमतरता भासते. संपत्तीची बडाई मारू नका. पैसे कमवणं तर सोपं असतं, पण तितकंच अवघड असतं ते पैसे टिकवणं. जे लोक आपल्या संपत्तीची बडाई मारत नाहीत आणि संपत्ती दाखवत नाहीत, तिचा दिखावा करत नाहीत, त्यांच्या घरात देवी लक्ष्मी नेहमी वास करते. धनाची बडाई मारणाऱ्यांवर लक्ष्मी कोपते, असं हे गरुड पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे. कुणाचीही उधारी ठेवू नका. उधार घेतलेले पैसे नेहमी पूर्ण फेडले पाहिजेत. धनाचा लोभ, फसवणूक किंवा चोरी करणाऱ्यांसोबत लक्ष्मी कधीच राहत नाही, असं गरुड पुराण सांगतं. पैशाच्या बाबतीत लोकांची फसवणूक टाळली पाहिजे, तरच तुम्ही आर्थिकदृष्ट्या ताकदवान बनाल. घाणेरडी वागणूक ठेवायची नाही आहे. लुंदंत मलोपधारीन ब्रह्मशीन निस्तुवाक्याभाषिण सूर्योदये हिस्तएपी शायिना विमुंचती श्रीरापी चक्रपाणी. गरुड पुराणात लिहिलेल्या या श्लोकामुळे जे लोक घाणेरडे कपडे घालतात, दात घासत नाहीत, वाटेल ते खातात, बोलताना कठोर शब्द वापरतात आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात, त्यांच्या घरी लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे. निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी बनू शकता. विचारांमध्ये शुद्धता, वाणीत संयम ठेवणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नेहमी कृपा करते. तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची नित्य पूजा करायची आहे. ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच घरात कधीही पैशाची, धनाची कमतरता भासत नाही. तर अशा प्रकारचे हे 5 सवयी आहेत मी ज्या सांगितलेल्या आहेत. हे आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही अंगीकारायच्या आहेत. तर हे तुम्ही अंगीकारल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभव येईल. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.